किती वर्षापासून तुम्ही गाय सांभाळता? ही मी आता बघा 20 वर्षापासून सांभाळतो. 20 वर्षापासून सांभाळताय. हा. आणि किती महिने झाल्यानंतर खोंड कालवड विकता? 6 महिने तिथं 8 महिने 9 महिने. 6 ते 8 महिने झाल्यावर विकता. हा. इथं डायरेक्ट तुमच्याशी संपर्क साधायचा का? आपलं हे जे तुम्ही नावं सांगितले, रवी म्हैसाळकर किंवा राजू निंबाळकर, काय त्यासनी घाट पडला तर मी सांगते कसं आहे, त्यासनी त्यांच्याकडे गेला सर तर त्यासनी 5,000 द्यायला लागले. पाहू शकता अशा प्रकारचं सुंदर बीज ह्या परिसरात खिल्लारचं जपलेलं आहे. नमस्कार, पाहू शकता हा सलगर भागातील कर्नाटक बाउंड्री, म्हणजे सलगरला यांना आतनी पण लांब पडते, बेळगाव जिल्हा पण लांब पडतोय, परंतु सलगरे यांना सलगरे, कवठे महाकाळ, मिरज, सांगली जवळ पडते. पाहू शकता पांढरा शुभ्र जातीवंत वंशावळीचं पिढ्यानपिढ्या जपलेला शुद्ध खिल्लार, जातीवंत वंशावळीच्या खिल्लारचा कळप आहे. नमस्कार मालक, नमस्कार. आपलं नाव सांगा कळपाच्या मालकांचं. विठ्ठल चाबरे, विठ्ठल चाबरे, गाव जाकराटी, जाकरहट्टी, तालुका आतनी, आतनी, जिल्हा बेळगाव. म्हणजे आपण जिथं थांबलेलो ही जाकरहट्टीच्या हद्दीत येते रान. जाकराटी हद्दीत येते. गाव कुठेशी येते? जाकराटी गाव तिकडे आहे. इकडे आरळहट्टीला चिटकून येते. हा राटीला चिटकून. किती गाय आहेत कळपात आता? गया 10 येते. 10 गाय आहेत. हा. आता ही घरच्याच गाय आहेत तयार केलेल्या? नाही, विकत घेऊन तयार केली. विकत घेऊन? हा. कोणाच्या कळपातून तयार हे विकत? बघा लिंबवडीच्या गुरातनं एक पाडी आणलेली आणि कोणती? सरकारच्या ह्याच्या मिसळकर म्हणून आहे त्यो, त्याच्या एक कळपातनी पाडी आणलेली. मग त्याच्यावर आम्ही ही एवढी सगळी तयार केलेली. त्याच्यावर एवढ्या 10 गाय तयार केल्या. हा. ही खोंड आता कुठल्या ही वळूच का आहे? नाही, ही आहे का नाही पाडी? हा खोंड रवी म्हैसाळकर यांच्या वळूच आहे आणि ही हा. त्याची आई आहे, बरोबर? हा. आणि आणि ती ही पुढचा पाडी- कोसा आहे ती त्या तो पण रवी म्हैसाळकर यांच्या वळूच आहे. हा. विकलेल्या का आता घरी येतो? नाही आहे त्यो घरी आहे त्यो. आता घरी येतो हा. म्हणजे काळा मोरा. हा काळा मोरा. पाहू शकता मागील वर्षी मुलाखत घेतली होती त्यांची, सांगोला भागातून आणलेलं आहे. हा. घेरडीचे मोठे यांच्या वळूचा, आणि त्याची कालवड आहे. पाहू शकता आई आणि मुलगी. हा पाठीमागचा मुलगा खोंड आणि गाई, आणि मोरचे पाहू शकता. कालवड आणि कालवड आहे का? ही पाडी आहे का ना, ही कालवड ह्या रवी म्हैसाळकरच्या बैलाची आहे. ह्या गायची पाड आहे. हा. ह्या गायची ही पाडी आहे. ही पाड आहे. हा. आणि रवी म्हैसाळकर यांच्याकडचा विकलेला का आता घरी येतो? घरी आहे त्यो घरी येतो काळा मोरा, काळा मोरा. त्याची ही पाड आहे. हा ही पाडी आहे. हिचं वय काय आहे आता? 5 महिन्याची पाडी आहे. 5 महिन्याची पाड आहे. हा. पाहू शकता आरळहट्टी जगताप यांच्या ओळखकडून ही कालवड गाभ आहे. आता हा. किती महिन्याची? ही 6 महिन्याची पाडी आहे बाबा. 6 महिन्याची गाभ आहे आता. हा. नाही हा. ती रवी म्हैसाळकरच्या बैलाची आता एक 15 दिवस गाब झाला. रवी म्हैसाळकर यांच्या बैलाकडून ही भरलेली आहे आता. हा. आणि त्याच्या मुरली पण रवी म्हैसाळकरच्याच बैलाकडं भरलेली आहे. ही पण रवी म्हैसाळकर यांच्या बैलाकडून भरली आहे. हा. आणि त्याला लागून आहे का नाही, हम्म. ती पण त्या बैलाकडंच गाब आहे. त्याची आरी ही कालवड कुठल्या वळूची आहे? ही समोरची आपल्या जवळ एक पांढरा खोंड होता. पांढरा खोंड. हा. त्या गोरातलाच होता. हा, त्या हे. खोंडाखंड ही पाडी गाब गेलेली. नाही नाही, ही बारकी पाडी हा तेच की. छोटी. हा छोटी. ही जी आई कुठली? ही जी आई ही आहे. ही आई समोरची. हा. ही आई हिची. हा. ही मायलेकी. हा मायाली की. आणि ही आता रवी म्हैसाळकर यांच्या वळूकडून गाभ आहे. हा ही गाब आहे. ही किती वेताला गाभ आहे आता? ही बघा नाही म्हटलं तर एक 10 वेताची गाब आहे. 10 महिन्याची. नाही 10 वर्ष. 10व्या वेताला गाभ आहे. हा 10व्या वेताला गाब आहे. 10व्या वेताला गाभ आहे. हा. चांगलं जपलंय, म्हणजे हा. चौकाला रुंद आहे, कातणीला हा. पातळ आणि एकदम निरोगी मोठ्या मापाचे आहे. हा. ही आता पहिला गाभ आहे. हा पहिला गाब आहे. रवी म्हैसाळकर यांचे आरळहट्टी जगताप यांच्या हा, वळूकडून. जगताप यांच्या वळची. ही रवी म्हैसाळकर यांच्या बैलाकडून गाभ आहे. हा. ही रवी म्हैसाळकर यांच्या बैलाकडून गाभ आहे. हा.
ही गाय. हा ही कालवड आता गाव आहे का? हा गाभ आहे की. कुणाकडून? बाबरच्या बैलखंड गाभ आहे. राहुल बाबर जबंगी हा जबांगी. यांच्या कुठल्या वळूकडून गाव आहे? 4 वळू आहेत ना त्यांच्या? हा 4 वळ आहे ती. त्यानं हे खंड जतमध नाही काढलाय ते बारका खोंडे. जतमधनं आणलेला आहे हा. त्याच्याकडून गाव आहे. हा ही कालवड. ही कुठल्या वळूची आहे? ही आपल्या जवळ एक इथं देवाचा ओळू आलता. मग हा. त्या ओळूची गाभण आहे ती. म्हणजे त्या टायमाला ती आणि ही पाडी आणि ती आळाटीच्या बैलाखंड गाभ गेलेली ती एका ह्याचीच आहे ती, बैलाचीच आहे ती. म्हणजे देवाला सोडलेला हा, वळू. देवा सोडलेल्या ओळूची आहे ती. वळूच म्हणजे गावात फिरसत्या वळूच. हा फिरसते ओळूची. चांगले वळू दिसतात म्हणजे जातीवंत वंशवाळीचे. हो. तेव्हा तर मी वासरं चांगली पडते त्या. हा ही 2 महिन्याची. किती वेताला गाभ आहे आता? ही ही बघा 9व्या वेताला गाव आहे. 9व्या वेताला गाभ आहे. हा आता ह्यातलं काय द्यायचंय का? द्यायचं म्हटलं तरी हे खोंड आणि ती खोंड देणार. हा खोंडाचं वय काय? ते खोंडाचे एका आठवड्यात येलेले आहे ती सगळी. नाही 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 आता वय काय असेल ह्याचं? 5-5.5 महिन्याचे हे ना असतं. हे दोन्ही. हा दोन्ही. ह्याची काय किंमत सांगता अलीकडचे? जे अलीकडल्याच नाही, जोडच आली तर द्यायची सर. जोडच काय किंमत सांगता जोडीची? 1,10,000. 1,10,000. हं. व्यवहारात कमी जास्त होतील. काय बघूया. पाहू शकता सलगरे खिल्लार खोंड आहेत. रानात फिरणारे आहेत. पाहू शकता पांढरे शुभ्र खिल्लार आहेत. हे 2 खोंड द्यायचे आहेत. ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी प्रत्यक्ष येऊन पहा, मालकांशी संपर्क साधा. पाहू शकता अशा प्रकारचे खोंड आहेत. ही कालवड द्यायची आहे. ही कुठल्या वळूची आहे? ते आपल्या दोन घरच्या ओळखीचे आहे. घरच्या वळूची आहे. काय वय झालं हिचं? इथं तरी पण एक 8-9 महिन्याची आहे की. हिची आई कोणती? आया बघा ती तिथं आहे बघा ती. कोणती? त्या पाडी आहे पहिला. ही हा. पाठीमागची. पाठीमागची. ही तिची आई आहे. हा दुसऱ्या वेताचे आता गाभण गेलं रमेश. आता परत गाभण गेली आहे. पाहू शकता ह्या गायची ही पाड आहे. ही पाड आहे. कालवडीची काय किंमत सांगताय? 14,000 रुपये. पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा. अशा प्रकारचे सलगरी खिल्लार आहे. पाहू शकता अशा प्रकारचे सलगरे खिल्लार आहेत. हे विकताना कसं घरी गिरायक येतं का असं बाजारात येतं? घरातच घरी येतं. असं आलं तर पण येळभर बघते हा. आणि संध्याकाळी नाही झालं तर त्यासनी पास पडलं तर जाऊन बांधायची आणि मग त्यासनी टेम्पोत भरून पाठवायची. असं होय. हा आणि इथं कोणतरी घेऊन येत असेल की आसपासची बाबा? रवी मशाकर येते. रवी म्हैसाळकर घेऊन येतात. राजू लिंबळकर येते. राजेंद्र निंबाळकर येतात. हा पाहू शकता मालकांचा मोबाईल नंबर परत द्या. नाव सांगा. नंबर तुमचा मारा. नाही नाही नंबर मालकांचं नाव. माझं नाव विठ्ठल चाबरे. विठ्ठल पुंडलिक चाबरे. मालकांचं नाव हेच का? तुम्हीच मालक? हा आपणच मालक. विठ्ठल पुंडलिक पुंडलिक चाबरे. चाबरे. हा पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाहत राहा खिल्लार कृषीधन चॅनल.